आंगरगाव खुर्द, हादराळ, आंबुलगाव बुद्रुक, लखमापूर, बोरगाव, उंदरीपदे, खरपखांडगाव, मंग्याळ, इडग्याळ प्रमुख, बामणी, मोतडगाव, तिब्बट, पाळा, वळंकी, कलंबर, रावणपोळा, हिंगोली, येवती, सुगाव बुद्रुक, दोरनाळी, बेरळी खुर्द, चिवळी, सुगाव खुर्द, सरगरा बुद्रुक, जाम खुर्द आणि मार्गवाडी हे 29 ग्रामपंचायती आपल्याला अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवल्या होत्या. त्यापैकी आपल्याला 15 निवडायच्या होत्या. पण त्या अनुषंगाने थोडंफार या ठिकाणी आपण झालं नगरचुकीने एक गोष्ट राहिली होती. त्या ठिकाणी आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण 14 म्हटलं होतं पण 13 ठिकाणी आपल्याला महिला रिझर्वेशन होतं. आंबुलग्याला त्या ठिकाणी मागच्या वेळी महिलेला होतं रिझर्वेशन. आंबुलगाव आपण क्लिअर करतो. जागा आरक्षित असो सर्वसाधारण जर महिला उभारली तर ती आपल्याला सर्वसाधारण जागा गणली जाते. स्पेसिफिक महिलाची चिठ्ठी जर गेल्या झाली तर महिला जागा तर ती आपल्याला इकडे करू शकतो. वाचून दाखवतो ते 29 मध्ये ज्या 15 महिलांसाठी रिझर्व्ह आता या ठिकाणी राहणार आहे. त्यामध्ये इडग्याळपदे, हातराळ, अमृता बुद्रुक, लखमापूर, उंदरीपदे, खरपखंडगाव, इडग्याळ प्रमुख, बामणी, पाळा, कलंबर, हिंगोली, येवती, दोरनाळी, चिवळी आणि मार्गवाड या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं आरक्षण या ठिकाणी काढलेलं आहे. आता राहतं ते म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग. मागच्या वेळेपेक्षा आपल्याला या ठिकाणी जागा यावेळी जास्त आलेल्या आहे ओबीसी साठी. त्यासाठी आपल्याला टोटल जागा निवडायचे 35 मधून आपल्याला या ठिकाणी 18 जागा महिन्यांसाठी राखीव ठेवायचे. त्यामुळे आपल्याला जर बघितलं जर रिपिटेशन होता कामा नये. त्यामुळं 2005 ला ज्या ठिकाणी नागरिकांच्या मागास प्रवर्गाला आरक्षण होतं परंतु लगतच म्हणजे 2020 ला ज्या ठिकाणी ओबीसीला आरक्षण सुटलेले अशा वगळून आपल्याला ज्या काही आपल्याला ग्रामपंचायती भेटतात त्या खालील प्रमाणे आहेत. म्हणजे टोटल आपल्याला अशा 26 ग्रामपंचायती भेटतात ओबीसी साठी रिझर्वेशनसाठी. म्हणजे ज्या ठिकाणी 2005 ला आरक्षण होतं पण 2020 ला लगतच त्या गावाला आरक्षण आलेलं नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पहिलं आहे उच्चा बुद्रुक, कुंद्राळा, केरूर, कोटग्याळ, कोळनूर, खतगावपदे, गोजेगाव, गोनेगाव, जिरगा, जुन्ना, तुपदाळ खुर्द, थोटवाडी, बावनवाडी, बेन्नाळ, भाटापूरपदे, भेंडेगाव बुद्रुक, माऊली, रावणगाव, वंडगीर, शिरुर्द, सांगवी बेग आणि सांगवी भा हे 22 झाले. त्यानंतर जाम बुद्रुक, बेरळी बुद्रुक, बोमनाळी आणि उमरदरी अशा पद्धतीने आपल्याला हे 26 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ओबीसीला आपण रिझर्वेशन टाकणार आहे. या ठिकाणी 26 झाल्यानंतर आपल्याला टोटल 35 काढायचे. त्यामुळे 9 ग्रामपंचायती आपल्याला चिठ्ठ्यामधून ईश्वर चिठ्ठीमधून आपल्याला या ठिकाणी काढायचे. 26चे पहिल्या टाकेच्या उच्चा बुद्रुक, कुंद्राळा, केरूर, कोटग्याळ, कोळनूर, खतगावपदे, गोजेगाव, गोनेगाव, जिरगा, जुन्ना, तुपदाळ खुर्द, थोटवाडी, बावनवाडी, बेन्नाळ, भाटापूरपदे, भेंडेगाव बुद्रुक, माऊली, रावणगाव, वंडगीर, शिरुर्द, सांगवी बे, सांगवी भा, जाम बुद्रुक, बेरळी बुद्रुक, बोमनाळी आणि उंबरदरी